स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हॅलो, बोला बोला इन्स्पेक्टर. राणीने सांगितलं? हां हां ठीक आहे. ओके ओके अँड थँक्स. उघड सांडेल सगळं असं. हा काय आहे? हॅलो. हॅलो अवंतिका, हां सर. एक चांगली बातमी आहे. इन्स्पेक्टर सावंतांचा फोन होता. त्यांनी राणेकडनं या ॲक्सिडेंटबद्दल सगळी माहिती मिळवली. मग काय म्हणाले ते? काही नाही, त्यांनी हेच सांगितलं की अवंतिकाचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. थँक गॉड. पण हे कुणी केलं होतं सगळं? की राण्यांनी स्वतःच? नाही अवंतिका, ते तुम्हाला विचारू नकोस आणि मी सांगत पण नाही. पण शेवटी तुझ्यापासून काय लपवायचं? माझा अंदाज बरोबर होता. माझ्या घरातलीच माणसं. म्हणजे? पूनम. काय? माय गुडनेस. काय करणार? पूनम या थरापर्यंत जाईल असं मला वाटलं नव्हतं. काय इलाज आहे? आता मी हा प्रोजेक्ट नव्याने बांधून देणार, आणखीन सगळा लॉस सहन करणार. पण म्हणते एक सांगू, मला खरंच बरं वाटतं की तुझं नाव यात नाहीये. सर पण माझ्यासाठी तुम्ही स्वतःच्या घरच्यांशी असं. मग काय करायला हवं होतं? हां, घराची इज्जती करता तुझ्यावरती अन्याय करायला हवा होता. नाही अवंतिका, मला एक सांग, माझ्या घरचे जसे माझ्या जवळचे आहेत तशी तू माझ्या जवळची नाहीस. सांग ना अवंतिका. सुलभा, अगं कुसुम कुठे आहे सुलभा? अरे ही काय इथे? वा दीक्षित भाई, आज अगदी बाहेरच्या खोलीत येऊन बसलात. बरं वाटतंय वाटतं? खरंच बरं वाटतंय. तसा थकवा थोडासा जाणवतोय. जाईल का तो? केवढं अरिष्ट टळलंय आपलं. छान सत्यनारायणाची पूजा घाला आता. अगदी माझ्या मनातलं बोललात. काय हो, करूया पूजा? अरे करूया की. खूप दिवसात आपल्याकडे पूजा झालेली नाहीये. मी आपल्या नरेंद्र साठे गुरुजींना फोन करतो मग. खरंच कळवा, म्हणजे त्याप्रमाणे तयारी करायला बरी. हो, घरात मंगल कार्य म्हणलं की कसा उत्साह येतो नाही. हो. पण आता या पूजेशिवाय काय कार्य होणार आपल्याकडे कोण जाणे. का लग्न होईल की?
कुणाचं लग्न? पार्कचं. पार्थचं. तोपर्यंत आम्ही जगतो का मरतो कोणी पाहिलंय? अगं मी अवंतिका विषयी म्हणत होते. काढलात पुन्हा विषय? अवंतिकाच्या मनात लग्नाचं वगैरे काही नाहीये. अगं पण तो तिचा बॉस शशांक, तो काय वाईट आहे? काहीतरीच काय बोलताय हो. चांगला 10-12 वर्षांनी मोठा आहे तिच्यापेक्षा, आणि शिवाय त्याला पहिली मुलगी आहे. तिनं जरी मनात आणलं ना तरी मी हे लग्न होऊ देणार. एक मिनिट, मला एवढंच वाटतंय, अवंतिकाने लग्नाबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो खूप विचार करून घ्यायला हवाय. पुन्हा काही गुंतागुंत निर्माण झाली तर तिला सहन होणार नाही आणि आम्हालाही नाही. काय रे, काय झालं? काय नाही ग, सकाळी सकाळी सुद्धा आपल्या रस्त्यावरती काय किती ट्रॅफिक असतो ग. मोकळ्या वेळी जॉगिंग सुद्धा करता येत नाही. मला काय वाटतं माहिती का सानिका, आपला एखादा आफ्रिकेतला श्रीमंत काका असता तर, ज्याने मरताना आपली सगळी इस्टेट आपल्या नावावर केली असती तर. कुठे रे आपल्या नशिबात हे सगळं आलंय. काही जण आपली इस्टेट सीएच्या नावावर करतात आणि आपलं सगळं आयुष्यानं हप्ते फेडण्यात जाणार आहे घराचं. नाही तर एका त्या श्रीमंत इंडस्ट्रियलिस्टने तर म्हणे आपल्या मुलीच्या लग्नामध्ये 15 करोड रुपये खर्च केले होते. फक्त 15 करोड रुपये. आणि आपल्याला 5 लाख रुपये खर्च करायचे, तोंडाला फेस येतो. अविनाश, आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे बघून जुळण्यापेक्षा आपल्यापेक्षा गरीब लोकांकडे बघून समाधान मांडण्यात जास्त शहाणपण आहे. खरंय. अवि, पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणानेच आपण अधिक श्रीमंत होतो. वाह, क्या बात आहे, क्या डायलॉग माराय. पण डायलॉग मारताना सुद्धा छातीत कळ आली आहे. काय रे अवि, मस्करी करतो. पण मला एक सांग, आई या गंभीर आजारातून वाचली, हा केवढा मुलाचा क्षण होता आपल्यासाठी. अरे हो, आठवलं बघ, आईकडे सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि त्यानिमित्तानं आपल्या दोघांनाही तिथे जायचं. जाऊया ना मग, आणि आईला विचारून घे, काही मदत हवी असेल तर मला सांग. जणू काही तू घरी जाऊन कामच करणार आहेस तिथे. अरे मग, पण रीमाच्या बाबतीत तू जी काही मदत केली आहेस ना, त्यामुळे आईचा अगदी लाडका जावई झालायस. आणि अवंतिकाने पुन्हा एकदा लग्नाचा विचार केला नाही तर कदाचित एकुलते एक जावई, म्हणून एवढे सगळे लाड आहेत. आता इथे सासूबाई नाही आहेत तुमचे लाड पुरवायला. चला कामाला लागा. तो पुढे, मी उरलेलं पुढे जॉब घरात तू करतो. चल आधी, उशीर चल, होणार. चल, चल. काय? मग आज कुठे स्त्रीमुक्तीच्या घोषणा वगैरे? आज घोषणा नाही, मोर्चा नाही, काही नाही. आज ग्रामीण महिला पतसंस्थेची सभा आहे, तिथे जायचंय. अच्छा, म्हणजे स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी चर्चा वगैरे असं. सौरभ, तू म्हणजे ना बस आता. बरं, फार बडबड करण्यात वेळ घालवू नको, विश्रांती घे. आणि हो, तिथे डायनिंग टेबलवर डबा ठेवलाय पुरणपोळ्याचा. रात्री न विसरता वेळेवर खा. ओके, आणखी काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे? काही नाही. नक्की? आणि पुन्हा एकदा मी चक्कर मारेपर्यंत चांगला खडखडीत बरा हो. म्हणजे 24 तास आहेत ना मध्ये? पुरे आता निघते मी. अरे काय रे? निघू मी. हो, बाय, सी यू. बाय बाय. घरची मालकीण असल्यासारखी वागत होती ना. क्षणभर मला वाटलं की चुकून दुसऱ्याच्याच घरी आलोय की काय. तीच हक्कानं वागत होती ना. सौरभ, मला वाटतं देवयानीच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काहीतरी. काहीतरीच काय, वी जस्ट फ्रेंड्स आहे. तुझ्या बाजूनं म्हणजे तुझी ती फक्त मैत्रीण असेल, पण तिच्या मनात मला काहीतरी वेगळंच दिसतंय. बस चहा आणतो. घ्या, कॉफी घ्या. आणि काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. ओके? अरे पण काय आहे, स्वतःचीच बायको मिळवण्याकरता कसलंय नाटक. थोडासा धीर धर रे. आणि आता कितीही काहीही वाटलं की आपण किती निष्ठुरपणे वागतोय तरी सुद्धा हे नाटक चालू ठेवायचं. मध्येच अवसान घातकीपणा करायचं नाही. आतापर्यंत सगळं व्यवस्थित प्लॅन प्रमाणे चाललंय ना. हा,
थँक्स यार, म्हणजे आता तुमच्यामुळे होप्स तरी निर्माण झाल्यात. नाही तर मला वाटत होतं की मी तसाच जातोय परत हात हलवत. हिम्मत मत हार बेटा, सब्र का फल मीठा होता है. आत्ता कॉफी पी. सकाळी घेऊन आलो. अगं बाई, तू केव्हा आलास रे नीरज? आत्ता झालं. ही तुझी आयुर्वेदिक औषधं. बरं केलं, सांगलीस ते. थँक्यू. हा, थँक्यू. नीरज, बाजारामध्ये कसलंसं नवीन यंत्र आलंय म्हणे. यंत्र? हा, खाण्याच्या पदार्थातलं तेल काढून टाकणार. ते आणलं पाहिजे. कोणा? आजीसाठी? अरे माझं कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून. आता बरं का, बेक्ड भजी, बेक्ड चकल्या, हे असं काहीतरी मला खावं लागणार. अरे वा, मग आज काय केलंय? अरे वा, म्हणजे खायची इच्छा झाली तर तुला. ते पूजाचं भूत गेलेलं दिसतंय डोक्यातून. आजी. बरं बाबा, आणते आणते. काय आणू सांग? जे काय असेल त्या. बर. नीरज, तुझी आजी आहे ना, काहीही बोलू शकते. हा? नेहा, अगं नीरज आला इकडे. हो, तू लवकर ये, अगदी पळत ये. हा, ठेवते. बरं का नीरज, वाढत्या वयाप्रमाणे खाण्यापिण्याची इच्छा कमी होण्याची ऐवजी वाढतच जाते बरं का. चांगलं आंबट, तिखट, गोड, खारट सगळं खावंसं वाटतं. तुला सांगू का, हे आमच्या घराशेजारी रुचिरा नावाचं हॉटेल आहे. तिथं मी अधूनमधून जातो. ती भजी, कोथिंबिरीची वडी, पुरणाची पोळी, काय वाटेल ते चापून घेतो आम्ही. मधून मधून हिलाही नेतो बरोबर. अरे वा, आजी पण येते? मी तिला सांगितलंय बघ, आपले खाण्यापिण्याचे दिवस किती उरलेत काही माहित नाही. तेव्हा आपण आहोत तेव्हा व्यवस्थित चापून घ्यायचं. तुम्ही पण ना. तरी अरे मग काय आता सांग ना, काय दिवस माहित नाहीत, किती दिवस आपण खाणं होऊ शकतो. आजी, काय आजोबा, काय म्हणताय? ठीक आहे. कशा? मस्त. काय ग, हे नेलं होतं ते परत करायला आले होते. तुम्ही जरा आत येता का? का काही काम? बरणी काढायची वरची. चला. असं चल. बैस ग तू. हो, बस. बैस बैस. हाय नेहा. हाय. कशी आहेस? अजिबात बोलणार नाहीस का माझ्याशी? स्टॉप बिंग चाइल्डिश यार. नेहा का, मला पण तुझ्याशी बोलायचंय, तुला काहीतरी सांगायचंय. मला काहीतरी सांगायचंय? सरप्राइझिंग. तुला कधीपासून माझ्याशी असं विशेष काहीतरी बोलावंसं वाटलं? एनिवेज, टेल मी. नॉट हिअर. मला आजी आजोबांसमोर काही बोलायचं नाहीये. आपण असं करायचं का, आपण संध्याकाळी कॅफेमध्ये भेटू. एक्सक्यूज मी. हॅलो. हाय रोहित. हो हो. अरे केव्हाची थांबली आहे मी तुझ्या कॉलसाठी. हो, CCD मध्ये. ओके फाईन. या 6 o'clock विल बी फाईन. हो नक्की. पण तू मला डिच मारू नकोस बरं का. हो मी नक्की आहे. ओके ठीक आहे. बाय बाय. नेहा, हां, हा रोहित म्हणजे रोहित मल्होत्राच ना? हो तोच का? तू त्याच्याशी मैत्री करू नकोस. अरे पण का? मी सांगतोय म्हणून. अच्छा, म्हणजे तू काय मला विचारून मैत्री केली होतीस त्या पूजाशी? आणि कुणाशी मैत्री करायची आणि कुणाशी नाही ना ते मला चांगलं कळतं. यू डोंट हॅव टू टेल मी दॅट. कळलं ना तुला? अरे नेहा आली होती ना? हो, पण ती गेली. गेली?
अशी कशी गेली? हा, तू काही बोललास तिला? मूर्ख मुलगी माहिती का ती? कुठल्या तरी रोहित मल्होत्राशी मैत्री करून बसली. आजी तुला माहित नाही, तो एकदम वाईट मुलगा आहे. पैसेवाला आहे फक्त आणि पोरींना हिंडवत असतो. पण तुला एवढं संतापायला काय झालं? हा, ती करे ना का कुणाशी मैत्री, तुझं काय जातं? आजी तुला नाही कळणार का आजी? अरे नीरज, बघितलं फोनचा परिणाम. अहो रोहित मल्होत्रा, काय भाजलेली भजी वगैरे काही देताय का? इस खुशी में भाजलेली वगैरे नाही, चांगली तळलेली भाजी देते. चला. खूप छान दिसतेस. तू ऐक माझं खरं उत्तर देऊ का? मामा आणि मी आता परत एकत्र राहणं शक्य नाही. नाही अवंतिका, मला एक सांग, माझ्या घरचे जसे माझ्या जवळचे आहेत तशी तू माझ्या जवळची नाहीस. ये. कशी आहेस? मजेत. काय डब्बा त्याच्यात आहेत सुरळीच्या वड्या, बाबांना दे. बस वाटच बघत होते तुझी. बरं झालं तू आलीस. का ग? हा ग बाई, ऑपरेशन वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलं ना, म्हणून सत्यनारायणाची पूजा घालायची ठरवली. ओ व्हेरी गुड. व्हेरी गुड. माझ्या समाधानासाठी म्हणतेस ना. मला माहिती आहे तुझा पूजेवर वगैरे काही विश्वास नाही. तुझ्या घराची शांती सुद्धा मी होते म्हणून झाली. तसं काही नाही गाई. तुला ज्याच्यात शांत वाटेल ना त्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. बरं, मी आणि सानिका सकाळपासून येऊ, तू काहीही करायचं नाहीयेस.
खूप जास्त लोकांना नाही ना बोलवलंस? नाही, विशेष कोणी नाही, आपली आपणच आहोत. आणि तुला कोणाला बोलवायचं असेल तर बोला ना. ठीक आहे, 10-15 माणसांचा स्वयंपाक म्हणजे फास्ट होईल. आपण रुक्मिणीला सांगूया, ती तर वाटच बघत असते कधी काहीतरी घडतंय म्हणून. हो ग बाई, तिची किती मदत आहे ग तुला. खरंच, नाही तर माझ्या अशा कामाच्या वेळा कधी जाते कधी येते, खूप लांब लांब पण जायला लागतं, कधी कधी खूप उशीर होतो. आई ती आहे म्हणून सगळं चाललंय खरंच. ए आई, शशांक सरांना बोलू? ते येतील? न यायला काय झालं? आणि एरवी मी तुमच्याबद्दल इतकी बोलत असते की तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता आहे त्यांना. ठीक आहे, बोलव तुझ्या बॉसला. तुम्हाला नक्की आवडते. सुखाणिक दुःख वेडी